सरकारचं काम बघतोय SRH काय करायला पाहिजे खासदार साहेब शेतकऱ्यांच्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज आपण गळ्यात घातलेला आहे. काही सरकारला काही हो, गेले 2 दिवसापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कर्जमाफी ज्यामध्ये ज्या टेक्निकल अडचणी आहे त्यामध्ये रोहितदादांची मागणी काय सरसकट 2 लाख रुपये कर्ज द्या, ही रोहितदादांची मागणी नाही, या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची मागणी. त्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी 2 दिवसापासून रोहितदादा अन्नत्याग करीत आहे. या सरकारने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना मोकळ्या मनाने देणं अपेक्षित असतं. तुम्ही निवडणुकीच्या टायमाला तुम्ही घोषणा करता, मोठमोठ्याले आश्वासन देता, तुम्हाला निवडणुका झाल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांचा का विसर पडतो? कुठेतरी घोषणा करायच्या, त्यामध्ये अनेक अडचणी त्या ठिकाणी निर्माण करायच्या. या सगळ्या गोष्टींच्या बाबत आज रोहितदादा जरी या ठिकाणी अन्नत्याग करीत आहे, पण महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी आज रस्त्यावर उतरायला तयार आहे. बऱ्याच ठिकाणी आंदोलन झाले, बऱ्याच ठिकाणी कुणी तहसीलला पत्र दिलं, कुणी कलेक्टर ऑफिसला पत्र दिलं, कुणी छोट्या मोठ्या प्रमाणात रस्ता रोको पण केलेलं आहे. या ज्या ठिकाणी आज सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. हा शेतकऱ्यांचा आवाज आहे, रोहितदादा हे माध्यम आहे, पण या मागे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. आणि जर हा माझा शेतकरी रस्त्यावर उतरला तर सरकारच्या प्रतिनिधीला रस्त्यावर फिरून देणार. मुख्यमंत्री म्हणतात कोणत्याही जाचासाठी यामध्ये नाही, या कर्जमाफी योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. सगळ्या जाचकाठी ना द्यायचं ना शेतकऱ्यांना, मग कशाला 2019ला कर्जमाफी करणाऱ्यांना मग वेगळी आट, आत्ताच्यांना वेगळी आट, सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी द्या ना. काय फरक पडतो? जो शेतकरी माझा अन्नदाता शेतकरी, त्या अन्नदात्या शेतकऱ्याला जर तुम्ही समाधानी ठेवू शकत नाही तर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकारच नाही. मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे टिपिकल असतो, म्हणजे कायदेशीर. अरे कायदा हे काय माझ्या शेतकऱ्याला कळतं? देऊन टाका ना, सरसकट देऊन टाका. 2 लाख रुपये का? आमचा शेतकरी का 5 लाख मागवतो का 10 लाख मागवतो का 20 लाख मागवतो? अरे तुम्ही लाख रुपयाचं कर्ज माफ करताना मोठ्याला धंदांडग्या लोकांचे, माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला अडचण काय? तुमचं दुखातं कुठं नेमकं? आज दुसरा दिवस आहे, चर्चेच्या फक्त फेऱ्या चालू आहे, निर्णय होत नाही. प्रकृती एका बाजूला खालावत आहे, पुढची दिशा काय असणार? त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या प्रकृतीची अवस्था पाहून शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या नेता ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो आणि त्याची जर अशी परिस्थिती होत असेल तर महाराष्ट्रातला शेतकरी स्वाभिमानी तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेस आंदोलन हाताबाहेर गेल्यानंतर तुम्हाला जाग येण्यापेक्षा आताच जाग आली पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन अपेक्षित आहे आता वेगवेगळ्या स्वरूपाचे. आता यांनी अन्नत्याग इथं केलंय, सगळेच कार्यकर्ते काय अन्नत्याग करणार आहे का? कुणी आसोड हातात घेईल, कुणी रस्ते अडवत्यान, कुणी तहसीलदाराचं कार्यालय अडवत्यान, कुणी आता आम्ही तर सांगितलं नाही 2-3 दिवसात काय झालं तर गुरं, बैल, गाया, तुमच्या शेळ्या, मेंढ्या, बकरं, कोंबड्या बिंबड्या सगळ्या मंत्रालयात नेऊन सोडू, मग तर तुम्हाला जाग येईल ना. दुसऱ्या बाजूला आमदार पडळकर असतील, खोत असतील आणि आपल्या जिल्ह्याचे मंत्री विखे पाटील देखील या आंदोलनावर आंदोलन करणारा कुठंतरी त्याला व्याजना असतात. शेतकऱ्यांच्या अन्नत्याग करणारा व्याजना असतात. त्या व्याजना जर तुमच्याकडे नसत्या तर टीका टिप्पणी करता तुम्ही, साहजिक आहे ना. शेतकऱ्यांच्या व्याजना या माणसाला शेतकऱ्यांचे अश्रू समजतात ना. त्यांचे अश्रू आल्यानंतर या माणसाला कुठंतरी व्याजना होतात ना, म्हणून आंदोलन केलं या सगळ्या लोकांनी. पण तुम्हाला जर व्याजनाच नाही त्यामुळे तुम्ही आपली टीका टिप्पणी करणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रोहित पवार बसले असता सुद्धा सत्ताधारी जे नेते आहेत, मंत्री आहेत, ते राजकारण करतात असं दिसतं कुठेतरी. साहजिक आहे ना, तुम्ही राजकीय वक्तव्य करता हे तर तुमच्या मनाला बुद्धीला पटलं पाहिजे ना. तुमची वंशावळ काढली तर तुम्ही शेतकरीच आहे ना. तुम्ही शेतकरी म्हणजे तुम्ही याचा अर्थ रोहित दादांची थट्टा करीत नाही, तुम्ही माझ्या शेतकऱ्यांची थट्टा करता आणि या शेतकरी तुम्हाला कधी माफ करणार नाही.